इन्फो स्टुडिओ सादर करीत आहे भारताची व्यवस्था 60 सेकंदात. राष्ट्रपतीनंतर देशातील दुसरे सर्वोच्च घटनात्मक पद कोणते आहे आणि राज्यसभेचे अध्यक्ष कोण असतात माहिती आहे का? उत्तर आहे उपराष्ट्रपती, व्हाईस प्रेसिडेंट ऑफ इंडिया. हे भारताचे दुसरे सर्वोच्च घटनात्मक पद आहे. ते राज्यसभेचे पदसिद्ध एक्स ऑफिशियो सभापती असतात आणि राष्ट्रपतींच्या अनुपस्थितीत किंवा पद रिक्त झाल्यास त्यांची जबाबदारी सांभाळतात. उपराष्ट्रपतींबद्दल 10 महत्त्वाच्या गोष्टी. उपराष्ट्रपती हे भारताचे दुसरे सर्वोच्च घटनात्मक पद आहे. ते राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. उपराष्ट्रपतींची निवड संसदेच्या दोन्ही सभागृहांतील सदस्य करतात. त्यांचा कार्यकाळ 5 वर्षाचा असतो. राज्यसभेचे कामकाज सुरळीत चालवण्याची जबाबदारी त्यांच्यावर असते. राष्ट्रपतींचे पद रिक्त झाल्यास किंवा राष्ट्रपती अनुपस्थित असल्यास ते कार्यवाह राष्ट्रपती म्हणून काम करतात. उपराष्ट्रपती हे केंद्रीय मंत्रिमंडळाचे सदस्य नसतात. संविधानातील कलम 63 ते 71 मध्ये उपराष्ट्रपती पदाची तरतूद आहे. राज्यसभेतील शिस्त आणि नियमांचे पालन करण्यावर ते लक्ष ठेवतात. राष्ट्रपती आणि संसद यांच्यातील घटनात्मक व्यवस्थेत त्यांची महत्त्वाची भूमिका असते. इंटरेस्टिंग फॅक्ट म्हणजे उपराष्ट्रपती हे भारतातील एकमेव असे घटनात्मक पद आहे ज्यावर असलेली व्यक्ती राज्यसभेचे सभापती म्हणूनही काम करते.